गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण सॅटेलाईट अँड लॉन्चिंग ऑफ सॅटेलाईट स्टडी केलं आहे. मी अजून एकदा तो एक पॉईंट मुद्दाम हायलाईट करणार आहे. तो म्हणजे लॉन्चिंग ऑफ सॅटेलाईट इज बेस्ड ऑन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन अँड लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. सॅटेलाईटला आपण जी हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी इम्पार्ट करतो, डिपेंडिंग अपॉन दॅट हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी सॅटेलाईट फॉलोज डिफरंट पाथ. कोणत्या कोणत्या पाथ असतात? आता आपल्याला पुढे जायच्या अगोदर हा थोडासा एक पॉईंट रिवाईज करावा लागणार आहे. तर हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी इम्पार्टेड इज लेस दॅन क्रिटिकल व्हिलॉसिटी. देन बाय टेकिंग पॅराबोलिक पाथ सॅटेलाईट विल फॉलो ऑन अ सरफेस ऑफ अर्थ. बरोबर आहे. लॉन्चिंग त्या केसमध्ये अनसक्सेसफुल झालेलं असेल. सेकंड, इफ हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी इम्पार्टेड इज इक्वल टू क्रिटिकल व्हिलॉसिटी, देन सॅटेलाईट विल फॉलो सर्क्युलर पाथ. बरोबर आहे. Horizontal velocity imparted to the satellite is greater than critical velocity but less than escape velocity. In such case, satellite will follow a special path and it is elliptical path. If horizontal velocity is greater than escape velocity म्हणजे काय? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून एस्केप होण्यासाठी जी व्हिलॉसिटी लागते त्याला आपण म्हणतो एस्केप व्हिलॉसिटी. इफ हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी इज इक्वल टू एस्केप व्हिलॉसिटी, then satellite will escape from influence of earth gravitational field along parabolic path. Okay, and if horizontal velocity imparted to the satellite is greater than escape velocity, then it will escape along hyperbolic path. तर ते ह्या डिफरंट केसेस आणि तो डायग्राम आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलंय. आज आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करायचे ते म्हणजे एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल और ऑर्बिटल व्हिलॉसिटी. आता क्रिटिकल व्हिलॉसिटी यालाच म्हणतात ऑर्बिटल व्हिलॉसिटी. ओके, क्रिटिकल व्हिलॉसिटीला डिफाईन कसं करायचं? मिनिमम हॉरिझॉन्टल व्हिलॉसिटी फॉर विच सॅटेलाइट रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड अ गिवन प्लॅनेट इज कॉल्ड ॲज क्रिटिकल व्हिलॉसिटी. अ मिनिमम horizontal velocity for which satellite revolves in a circular orbit around a given planet is called as critical velocity. मग आता आपल्याला क्रिटिकल व्हिलॉसिटीचं डेरिव्हेशन स्टडी करायचं आहे. तर बघा, ही अर्थ आर इज रेडियस ऑफ अर्थ, सॅटेलाइट इज ॲट हाईट h above the surface of earth. H is height above the surface of earth. Small r orbital velocity. सॅटेलाइट ज्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतोय त्या ऑर्बिटची रेडियस स्मॉल आर. सो कॅपिटल एम मास ऑफ प्लॅनेट किंवा मास ऑफ अर्थ म्हणू शकताय. कॅपिटल आर रेडियस ऑफ अर्थ, एच height above the surface of earth, small r orbital radius आणि m mass of satellite. ओके, आता नीट लक्ष द्या. क्रिटिकल व्हिलॉसिटीचं व्हिलॉसिटी फॉर विच सॅटेलाइट रिव्हॉल्व्स इन सर्क्युलर ऑर्बिट. आता सॅटेलाइट जर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असेल तर सॅटेलाइटची मोशन ही सर्क्युलर मोशन झाली. आणि आपण कायनेमॅटिक्समध्ये स्टडी केलंय, सर्क्युलर मोशन असेल तर सर्क्युलर मोशनसाठी एक फोर्स इम्पॉर्टंट असतो, तो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. सो फॉर सर्क्युलर मोशन ऑफ सॅटेलाइट नेसेसरी फोर्स इज सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्स असतो mv² अपॉन r. m म्हणजे मास ऑफ सॅटेलाइट, v म्हणजे व्हिलॉसिटी ऑफ सॅटेलाइट, r म्हणजे रेडियस ऑफ सॅटेलाइट किंवा रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट. आता सॅटेलाइट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतोय म्हणून मी इथे व्हिलॉसिटीसाठी सफिक्स VC घेतो. सो क्रिटिकल व्हिलॉसिटी आली mvc² अपॉन r. सॉरी, सेंट्रिपिटल फोर्स आला mvc² अपॉन r. आता अर्थ आणि सॅटेलाइट, ज्या वेळेला सॅटेलाइट अर्थ भोवती रिव्हॉल्व होतोय, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे Gm1m2 अपॉन r². म्हणजे हे आलं G कॅपिटल M स्मॉल m अपॉन r². कॅपिटल M मास ऑफ अर्थ, स्मॉल m मास ऑफ सॅटेलाइट, r म्हणजे ऑर्बिटल रेडियस. ओके,
मी पुन्हा एकदा रिपीट करतो, सॅटेलाईट अर्थभोवती रिव्हॉल्व्ह होतोय त्यावेळेला सॅटेलाईट परफॉर्म करतोय सर्क्युलर मोशन. फॉर सर्क्युलर मोशन नेसेसरी फोर्स इज सेंटीपिटल फोर्स. अकॉर्डिंग टू फॉर्म्युला सेंटीपिटल फोर्स इज mvc² upon r. Gravitational force between earth and satellite it is determined by using Newton's law of gravitation. So according to Newton's law gravitational force असेल gmm upon r², gm1 m2 upon r². इथे m1 म्हणजे कॅपिटल एम असणार आणि m2 म्हणजे स्मॉल एम असणार. बरोबर आहे. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नथिंग बट सेंटीपिटल फोर्स. मग दोघांना इक्वेट करतो. मग हे आलं mvc² upon r इज इक्वल टू gmm अपॉन r². m कॅन्सल झालं, एक r कॅन्सल झालं. सो vc² इज इक्वल टू gm अपॉन r², सॉरी gm अपॉन r. देअरफॉर vc इज इक्वल टू अंडर रूट gm upon r. So this is formula for critical velocity or orbital velocity. आता small r is equal to r plus h. Therefore vc is equal to here under root gm upon r plus h. This is formula for critical velocity. आता याचे व्हेरियस फॉर्म देखील आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत. आता हे इक्वेशन आहे बघा, व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट gm अपॉन आर. व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट gm अपॉन आर. ह्याला मी अंडर रूट आरनं मल्टिप्लाय डिवाइड करतो. सेम टर्मनं मल्टिप्लाय डिवाइड केलं तर मिनिंग चेंज होत नाही. मग हे आलं अंडर रूट gmr divided by r². So हे आलं अंडर रूट gm अपॉन r² इंटू r. आता gm अपॉन r² म्हणजे gh ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट सर्टन हाईट. मग vc इज इक्वल टू हे आलं अंडर रूट gh इंटू r. अनदर फॉर्म्युला फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी. बरोबर आहे. व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट gh इंटू ब्रॅकेट r प्लस h. ओके, कळलं. आता सपोज करा, डायग्राम बघा. सॅटेलाइट इज ऑर्बिटिंग व्हेरी क्लोज टू सरफेस ऑफ गिवन प्लॅनेट. आता सॅटेलाइट जर अगदीच क्लोज असेल तर ॲज कम्पेअर टू आर एच इज व्हेरी व्हेरी स्मॉल. बरोबर आहे. एच इज लेस दॅन आर. मग त्या केसमध्ये आर प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय येणार, आर येणार. मग हे रिलेशन काय येईल बघा. वेन सॅटेलाइट इज ऑर्बिटिंग व्हेरी क्लोज टू सरफेस ऑफ अर्थ देन हा फॉर्म्युला आला gm अपॉन कॅपिटल आर. बरोबर आहे. हे रिलेशन आलं व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट जी आर. सरफेस असेल, अर्थ सरफेसवर आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा सिम्बॉल काय यूज करतो, स्मॉल जी यूज करतो. बरोबर आहे. सो व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट जी आर. आता बघा, व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट जी म्हणजे 4/3 पाय आर रो जी. 4/3 पाय आर रो जी इंटू आर. हे 4 आणि हे r² स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतो म्हणजे हे आलं 2r अंडर रूट पाय रो जी अपॉन 3. सो हे 3 रिलेशन आले वेन सॅटेलाइट इज ऑर्बिटिंग व्हेरी क्लोज टू सरफेस ऑफ गिवन प्लॅनेट. आता ह्याच्यावरची नीटचे पॉईंट डिस्कस करूयात. आता क्रिटिकल व्हेलॉसिटी फॉर्म्युलाला gm अपॉन आर किंवा gm अपॉन आर प्लस एच. या फॉर्म्युल्यात कुठेही स्मॉल एम आलेलं नाही आहे. याचा अर्थ क्रिटिकल व्हेलॉसिटी इज इनडिपेंडंट ऑफ मास ऑफ सॅटेलाइट. सॅटेलाइटचं मास 50 kg असू दे किंवा 100 kg असू दे,
क्रिटिकल व्हेलॉसिटी सॅटेलाइटच्या मासवर डिपेंड असेल का? असणार नाही. क्रिटिकल व्हेलॉसिटी इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ सॅटेलाइट. मग ती कशावर डिपेंड आहे? इट विल डिपेंड अपॉन मास ऑफ प्लॅनेट अँड इट विल डिपेंड अपॉन रेडियस ऑफ प्लॅनेट. ऑल्सो इट विल डिपेंड अपॉन डेन्सिटी ऑफ प्लॅनेट. मग क्रिटिकल व्हेलॉसिटी is directly proportional to under root m and it is inversely proportional to under root r. मग v1 upon v2 is equal to हे आलं m1 upon m2 into r2 upon r1. आता दोन प्लॅनेटचं मास जर सेम असेल तर मग v1 upon v2 हा रेशो काय आला? अंडर रूट r2 upon r1. आता क्रिटिकल व्हेलॉसिटी डेन्सिटीवर पण डिपेंड आहे. मग v1 upon v2 दोन प्लॅनेटची डेन्सिटी सपोज करा ρ1 आणि ρ2 आहे आणि रेडियस r1 आणि r2 आहे. तर मग त्या केसमध्ये क्रिटिकल व्हेलॉसिटीचं रिलेशन येईल v1 upon v2 इज इक्वल टू r1 upon r2 इंटू अंडर रूट ρ1 upon ρ2. बरोबर आहे. आता दोन प्लॅनेटची डेन्सिटी सेम असेल तर व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर येणार. मग त्या केसमध्ये रिलेशन आलं v1 upon v2 इज इक्वल टू r1 upon r2. तर हे दोन नीटचे खूप इम्पॉर्टंट पॉईंट. दोन प्लॅनेटचं मास सेम असेल देन व्ही इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. दोन प्लॅनेटचं मास सेम असेल तर व्ही इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. दोन प्लॅनेटचं मटेरियल सेम असेल, मटेरियल सेम याचा अर्थ डेन्सिटी सेम. दोन प्लॅनेटची डेन्सिटी सेम असेल तर व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. लक्षात आलं? दोन प्लॅनेटचं मास सेम असेल. पहिलं इम्पॉर्टंट पॉईंट, क्रिटिकल व्हेलॉसिटी सॅटेलाइटच्या मासवर डिपेंड नाही. ती कशावर डिपेंड आहे? इट विल डिपेंड अपॉन मास ऑफ प्लॅनेट, इट विल डिपेंड अपॉन रेडियस ऑफ प्लॅनेट, इट विल डिपेंड अपॉन डेन्सिटी ऑफ प्लॅनेट, इट विल डिपेंड अपॉन हाईट अबाव द सरफेस ऑफ प्लॅनेट. दोन प्लॅनेटचं मास सेम असेल तर रिलेशन काय असतं? व्ही इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट आर. त्या केसमध्ये रेशो येईल v1 upon v2 इज इक्वल टू अंडर रूट r2 upon r1. दोन प्लॅनेटची डेन्सिटी सेम असेल देन व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. मग त्या केसमध्ये रेशो काय येईल? v1 upon v2 इज इक्वल टू अंडर रूट r1 upon r2. आता नीट लक्ष द्या. सॅटेलाइट इज ऑर्बिटिंग व्हेरी क्लोज टू सरफेस, त्यावेळेला क्रिटिकल व्हेलॉसिटी असते अंडर रूट जी आर. आता सपोज करा सॅटेलाइट ऑर्बिट होतोय क्लोज टू सरफेस ऑफ अर्थ, तर त्याची क्रिटिकल व्हेलॉसिटी किती येईल बघूयात. मग जीची व्हॅल्यू आहे 10 आणि आरची व्हॅल्यू असते 64 इंटू 10⁵. मग हे आलं 64 इंटू 10⁶. स्क्वेअर रूट घेतलं तर हे आलं 8 इंटू 10⁵ मीटर पर सेकंड. आता 10⁵ म्हणजे किलो, म्हणजे हे आलं 8 किलोमीटर पर सेकंड. याच वर्षी नीटला विचारलेला क्वेश्चन. इफ सॅटेलाइट इज ऑर्बिटिंग व्हेरी क्लोज टू सरफेस ऑफ गिवन प्लॅनेट, नॉट गिवन प्लॅनेट, वेन सॅटेलाइट इज ऑर्बिटिंग क्लोज टू सरफेस ऑफ अर्थ, तर त्याची व्हेलॉसिटी किती असेल? 8 किलोमीटर पर सेकंड. लक्षात आलं? क्रिटिकल व्हेलॉसिटी हे खूप इम्पॉर्टंट डेरिवेशन आहे. तुमच्या लक्षात आलं का इच अँड एव्हरी पॉईंट? तर पहिल्यांदा आपण फॉर्म्युले प्रूव्ह केले. वेन सॅटेलाइट इज ऑर्बिटिंग ॲट अ सर्टन आहे त्यावेळेला क्रिटिकल व्हेलॉसिटी असते अंडर रूट GM अपॉन आर किंवा अंडर रूट GM अपॉन आर प्लस एच, किंवा क्रिटिकल व्हेलॉसिटी असते अंडर रूट GH इंटू आर किंवा अंडर रूट GH इंटू ब्रॅकेट आर प्लस एच. क्रिटिकल व्हेलॉसिटी व्हेन सॅटेलाइट इज ऑर्बिटिंग क्लोज टू सरफेस ऑफ अर्थ त्यावेळेला फॉर्म्युला येतो अंडर रूट GM अपॉन कॅपिटल आर किंवा अंडर रूट GR किंवा 2R अंडर रूट पाय रो G अपॉन 3. बरोबर आहे? क्रिटिकल व्हेलॉसिटी कशावर डिपेंड नसते? क्रिटिकल व्हेलॉसिटी इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ सॅटेलाइट. क्रिटिकल व्हेलॉसिटी विल डिपेंड अपॉन मास ऑफ प्लॅनेट, इट विल डिपेंड अपॉन रेडियस ऑफ प्लॅनेट, इट विल डिपेंड अपॉन हाईट अबाव द सरफेस ऑफ प्लॅनेट, इट विल डिपेंड अपॉन डेन्सिटी ऑफ प्लॅनेट. दोन प्लॅनेटचं मास सेम असेल तर व्ही इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट आर. दोन प्लॅनेटची डेन्सिटी सेम असेल देन व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. आणि सॅटेलाइट जर
अर्थ सरफेसला क्लोज रिव्हॉल्व होत असेल तर त्या केसमध्ये त्याची क्रिटिकल व्हेलॉसिटी असते 8 किलोमीटर पर सेकंड. क्लिअर झालं? तर इट इज ऑल अबाउट क्रिटिकल व्हेलॉसिटी. मग आता आपल्याला पुढचं रिलेशन प्रूव्ह करायचं आहे टाइम पिरियडसाठी. एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड, that is proof for t square is directly proportional to r cube. Square of time period is directly proportional to cube of orbital radius. एक्झामला हा क्वेश्चन 3 मार्क्ससाठी वगैरे विचारतात. फॉर ऑर्बिटिंग सॅटेलाइट शो दॅट टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. टी स्क्वेअर म्हणजे काय? स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ ऑर्बिटल रेडियस. पुन्हा तेच, एम म्हणजे मास ऑफ प्लॅनेट, स्मॉल एम मास ऑफ सॅटेलाइट, आर रेडियस ऑफ अर्थ, एच हाईट अबव द सरफेस ऑफ अर्थ, हाईट अबव द सरफेस ऑफ अर्थ, स्मॉल आर सॅटेलाइट जे ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होते ते ऑर्बिटची रेडियस, सो स्मॉल आर ऑर्बिटल रेडियस. आता बघा, क्रिटिकल व्हेलॉसिटी फॉर्म्युला असतो अंडररूट जी एम अपॉन आर. बरोबर आहे? क्रिटिकल व्हेलॉसिटी फॉर्म्युला काय असतो? अंडररूट जी एम अपॉन आर. आत्ताच आपण प्रूव्ह केलंय. आता व्हेलॉसिटी फॉर्म्युला असतो डिस्टन्स अपॉन टाइम. आता सॅटेलाइटचं जर 1 कंप्लीट रिव्हॉल्युशन होत असेल, इन 1 कंप्लीट रिव्हॉल्युशन त्यानं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स असणार आहे इज इक्वल टू सर्कम्फरन्स. बरोबर आहे? सॅटेलाइट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतंय. इन 1 कंप्लीट रिव्हॉल्युशन त्यानं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती असेल? इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ ऑर्बिट. अँड टाइम टेकन टू कंप्लीट 1 revolution is nothing but time period. So VC is equal to सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आला 2 पाय आर आणि टाइम पिरियड आला कॅपिटल टी. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. मी काय केलं बघा, क्रिटिकल व्हेलॉसिटीचा एक फॉर्म्युला घेतला. क्रिटिकल व्हेलॉसिटी इज अंडररूट जी एम अपॉन आर. व्हेलॉसिटी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम. सॅटेलाइट ज्या वेळेला सर्क्युलर ऑर्बिटचं एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करेल, इन 1 कंप्लीट रिव्हॉल्युशन सॅटेलाइटनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स असेल इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ ऑर्बिट आणि टाइम टेकन इज नथिंग बट टाइम पिरियड. मग सर्कम्फरन्स म्हणजे 2 पाय आर, सो व्ही सी इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन कॅपिटल टी. मग दोघांना इक्वेट करतो. अंडररूट जी एम अपॉन आर इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन टी, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. मग हे आलं जी एम अपॉन आर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. टर्म्सना रिअरेंज करतो. हे टी इकडे घेतो, हे आर इकडे घेतो. म्हणजे हे आलं जी एम इंटू टी स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर आर क्यूब. बरोबर आहे? सो टी स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर अपॉन जी एम इंटू आर क्यूब. 4 पाय स्क्वेअर हा नंबर आहे. जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, जे कॉन्स्टंट असणार आहे. एम म्हणजे मास ऑफ प्लॅनेट, कॉन्स्टंट असणार आहे. मग हे इक्वल टू आणि कॉन्स्टंट साईन रिमूव्ह करतो. मग रिलेशन आलं टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. लक्षात आलं? स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ ऑर्बिटल रेडियस. मग आता हे रिलेशन आहे, ह्याच्यावरनं आपल्याला टाइम पिरियडचा फॉर्म्युला पण ऑब्टेन करायचा आहे. मग आता बघा, रिलेशन आपलं हे आहे, टी स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर आर क्यूब अपॉन जी एम. बरोबर आहे? देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट. 4 पाय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट किती आलं? 2 पाय अंडर रूट आर क्यूब अपॉन जी एम. सो दिस इज फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आर क्यूब अपॉन जी एम. आता स्मॉल आर म्हणजे आर प्लस एच. बरोबर आहे? मग टी इज इक्वल टू हे आलं 2 पाय अंडर रूट आर प्लस एच
होल क्यूब अपॉन GM. हे टाइम पिरियडचे व्हेरियस फॉर्म्स आहेत. ओके, आता हे बघा, हे डेरिव्हेटिव्ह, हा फॉर्म्युला बघा. हे आर क्यूब आहे, ह्याला मी आर स्क्वेअर इंटू आर लिहितो. म्हणजे मी असं लिहितो टी इज इक्वल टू 2π अंडर रूट, हे आलं आर स्क्वेअर अपॉन GM इंटू आर. आर क्यूब होतं त्याला मी काय लिहिलं, आर स्क्वेअर इंटू आर. आता आर स्क्वेअर अपॉन GM म्हणजे 1/GH. मग टाइम पिरियडचं रिलेशन आलं टी इज इक्वल टू 2π अंडर रूट आर अपॉन GH. टाइम पिरियडचं रिलेशन आलं अंडर रूट आर अपॉन GH. सो टी इज इक्वल टू 2π अंडर रूट आर प्लस H अपॉन GH. ओके, टाइम पिरियडचं रिलेशन आलं टी इज इक्वल टू 2π अंडर रूट आर अपॉन GH किंवा आर प्लस H अपॉन GH. आता सॅटेलाइट जर अर्थ सरफेसला क्लोज रिव्हॉल्व होत असेल, इफ सॅटेलाइट इज ऑर्बिटिंग क्लोज टू सरफेस ऑफ प्लॅनेट, दॅट इज H इज लेस दॅन आर, म्हणजे आर प्लस H इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू आर येणार. मग हे रिलेशन काय येईल बघा, टी इज इक्वल टू 2π अंडर रूट आर क्यूब अपॉन GM. हे रिलेशन काय येईल, मग हे रिलेशन काय येणार, स्मॉल आरच्या ऐवजी कॅपिटल आर येणार आणि GH ऐवजी काय येणार, G येणार. मग हे रिलेशन आलं टी इज इक्वल टू 2π अंडर रूट आर अपॉन G. ओके, कळलं का. सॅटेलाइट इज ऑर्बिटिंग क्लोज टू सरफेस ऑफ अर्थ, त्या केसमध्ये H निग्लिजिबल असेल. मग स्मॉल आरला कशानं रिप्लेस कराल, कॅपिटल आरनं. मग टाइम पिरियडचं रिलेशन आलं टी इज इक्वल टू 2π अंडर रूट आर अपॉन G. ओके, ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पण बरं, पहिल्यांदा आपण जीची व्हॅल्यू पुट करूयात. टी इज इक्वल टू 2π अंडर रूट आर आणि G असतो 4/3 पाय आर रो G. हे आर कॅन्सल झालं. सो टी इज इक्वल टू 2π अंडर रूट, हे आलं 3/4π रो G. हे 2π आत घेतो, 2π आत घेतल्यानंतर ते स्क्वेअर होऊन आत जाणार. म्हणजे टी इज इक्वल टू हे आलं, हे 3 आहे, 4π स्क्वेअर इंटू 3 डिवायडेड बाय 4π रो G. 4π कॅन्सल झालं. सो टी इज इक्वल टू अंडर रूट 3π अपॉन रो G. तर हे खूप खूप इम्पॉर्टंट रिलेशन. आता गंमत बघा, ह्या रिलेशनमध्ये आर आहे का, ह्या रिलेशनमध्ये आर आहे का, नाही आहे. याचा अर्थ व्हेन सॅटेलाइट इज ऑर्बिटिंग क्लोज टू सरफेस ऑफ अर्थ, टाइम पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ रेडियस. क्लिअर झालं. व्हेन सॅटेलाइट इज ऑर्बिटिंग क्लोज टू सरफेस ऑफ अर्थ, टाइम पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ रेडियस ऑफ अर्थ. क्लिअर. हां, आता नीटवाले पॉईंट बघा. टाइम पिरियड इथं डिफरंट रिलेशन आहेत. टाइम पिरियडच्या कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये स्मॉल एम आलेलं नाही आहे. अरे नीट धरणं, टाइम पिरियडच्या कोणत्याही फॉर्म्युल्यामध्ये स्मॉल एम आलेलं नाही आहे. याचा अर्थ टाइम पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ सॅटेलाइट. हे पहिलं सगळ्यात इम्पॉर्टंट. कळलं. टाइम पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ सॅटेलाइट. मग टाइम पिरियड कशावर डिपेंड आहे, टाइम पिरियड विल डिपेंड अपॉन मास ऑफ प्लॅनेट. बरोबर आहे. इट विल डिपेंड अपॉन रेडियस ऑफ प्लॅनेट. इट विल डिपेंड अपॉन हाईट अबव द सरफेस ऑफ प्लॅनेट. इट विल डिपेंड अपॉन डेन्सिटी ऑफ प्लॅनेट. क्लिअर झालं. पुन्हा एकदा मी रिपीट करतो. टाइम पिरियड विल डिपेंड अपॉन मास ऑफ प्लॅनेट. टाइम पिरियड विल डिपेंड अपॉन रेडियस ऑफ प्लॅनेट. टाइम पिरियड विल डिपेंड अपॉन डेन्सिटी ऑफ प्लॅनेट.
time period will depend upon height above the surface of planet. Time period is independent of mass of satellite. टाइम पिरियड सॅटेलाइटच्या मासवर डिपेंड असणार नाही. आता बघा, वेन सॅटेलाइट इज ऑर्बिटिंग व्हेरी क्लोज टू सरफेस ऑफ गिवन प्लॅनेट, टाइम पिरियडचा फॉर्म्युला येतो 2π √r/g. ओके, म्हणजे हे आलं 2π रेडियस ऑफ अर्थ 64 × 10⁵ डिवायडेड बाय जीची व्हॅल्यू 10. हे सगळं सॉल्व केलं की हे आन्सर येतं 84.6 मिनिट. तर हा अजून एक इम्पॉर्टंट नीटवाला क्वेश्चन. टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट ऑर्बिटिंग क्लोज टू सरफेस ऑफ गिवन प्लॅनेट किती असतो? 84.6 मिनिट. लक्षात आलं? हां, आता T² वर्सेस r³ हा ग्राफ कसा असेल बघा. T² वर्सेस r³ हा ग्राफ असेल स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, बिकॉज T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³. T वर्सेस r हा ग्राफ असेल कर्व पासिंग थ्रू ओरिजिन. क्लिअर झालं? T² वर्सेस r³ हा ग्राफ कसा असेल? स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. T वर्सेस r हा ग्राफ असेल कर्व पासिंग थ्रू ओरिजिन. आता हा ग्राफ आहे, ह्या ग्राफचा आपण स्लोप काढूया. बरोबर आहे? स्लोपचा फॉर्म्युला असतो y2 - y1 अपॉन x2 - x1. मग या केसमध्ये ते काय येणार? T². आपलं y ॲक्सिसवर काय आहे? T² आहे आणि एक्सवर काय आहे? r आहे, r³ आहे. मग हे आलं T² - T1² अपॉन r2³ - r1³. आता हे T² मधला डिफरन्स आहे, म्हणजे हे आलं स्लोप आला T² अपॉन r³. टाईम मधला डिफरन्स म्हणजे टाईम असणार आहे, डिस्टन्स मधला डिफरन्स म्हणजे डिस्टन्स असणार आहे. मग स्लोप आला T² वर्सेस r³. आता इथे बघा, आपलं डेरिवेशन बघा. हा फॉर्म्युला T² इज इक्वल टू 4π² अपॉन gm × r³ आहे. मग मी इथं लिहितो T² इज इक्वल टू 4π² अपॉन gm × r³. हे r इकडे घेतो. T² अपॉन r³ इज इक्वल टू आलं 4π² अपॉन gm. पण T² r³ म्हणजेच काय? स्लोप ना. T² वर्सेस r³ म्हणजे काय? स्लोप. मग स्लोप इज इक्वल टू आलं 4π² अपॉन gm. तर हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर नीट अँड जेई. स्लोप ऑफ T² वर्सेस r³ ग्राफ रिप्रेझेंट कॉन्स्टंट क्वांटिटी कॉल्ड ॲज टाइम रिडक्शन फॅक्टर. तर हे 4 नंबर आहे, π² नंबर आहे, जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, हे कॉन्स्टंट आहे. m म्हणजे मास ऑफ प्लॅनेट, प्लॅनेटचं मास देखील कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ T² वर्सेस r³ ग्राफ याचा स्लोप ही कॉन्स्टंट क्वांटिटी असणार आहे आणि त्या कॉन्स्टंट क्वांटिटीला काय म्हणतात? टाइम रिडक्शन फॅक्टर. क्लिअर झालं? तर पुन्हा एकदा मी रिपीट करतो. T² वर्सेस r³ ग्राफ हा कायम कसा येईल? स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. तर T वर्सेस r ग्राफ कसा येईल? कर्व पासिंग थ्रू ओरिजिन. स्लोप ऑफ T² वर्सेस r³ ग्राफ रिप्रेझेंट अ कॉन्स्टंट क्वांटिटी कॉल्ड ॲज टाइम रिडक्शन फॅक्टर. क्लिअर झालं? सो इट इज अबाउट टाइम पिरियड. मी पुन्हा एकदा रिवाइज करतो. टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट revolving around a given planet is independent of mass of satellite. Okay, time period will depend upon mass of planet, it will depend upon a radius of planet, it will depend upon height above the surface of planet, it will depend upon density of planet. Satellite is orbiting at certain height, then T² is directly proportional to r³. But when it is orbiting close to surface of planet, then T is independent of r. आता independent of r कसं लिहायचं? T डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r⁻0. एनिथिंग ⁻0 म्हणजे 1 असणार आहे ना.
लक्षात आलं का? म्हणजे की इंडिपेंडंट असणार. सो वेन सॅटेलाइट इज ऑर्बिटिंग क्लोज टू सरफेस ऑफ गिवन प्लॅनेट देन टी इज इंडिपेंडंट ऑफ आर. क्लिअर झालं? आता पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला एनर्जीचे रिलेशन स्टडी करायचे. ठीक आहे, थांबूया.